2 षटकांची ही लढत आहे, अटीतटीची ही लढत आहे. मेगा फायनल कोण होणार चॅम्पियन थोड्याच वेळात 4 षटकांमध्ये याचं उत्तर तुमच्या समोर येईनच. आज दिवसभरात तुम्ही पाहू शकतात 8 संघ खेळले, 8 संघांनी नशीब आजमावलं आणि 8 संघांमधून 2 संघ हे मेगा फायनलमध्ये पोहोचलेले आहेत. आणि ज्या मॅचची सर्वच प्रेक्षक वर्ग क्रीडा रसिक आतुरतेने वाट पाहत होता तो सामना मेगा फायनलचा अंतिम सामना तुमच्या भेटीला. स्ट्रायकिंग एंडला विक्रम, नॉन स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहू शकता आता शिरीष मात्रे. चला हरिदास 40+ खेळाडू पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर जबरदस्त कामगिरी हरिदास होते. लेट्स प्ले गेम इज ऑन. मेगा फायनलचा पहिला चेंडू 5:09 पहिला चेंडू टेक ऑफ केलाय. जबरदस्त बॉल. हरिदास वेगावर स्वार झालाय. इतके वर्ष प्रचंड वेगाने गोलंदाजी करणारा हरिदास पुन्हा एकदा आपल्या नावाची ओळख सिद्ध करतोय. मागच्या सामन्यात देखील जबरदस्त गोलंदाजी आणि बॅक टू बॅक 3 सामन्यामध्ये आतापर्यंत अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असताना हरिदास यांची व्हॉट अ बॉलिंग. ब्रिलियंट बॉलिंग परफॉर्मन्स बाय हरिदास. विक्रम पहिला चेंडू डॉट. 11 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 2 बलाढ्य संघांमध्ये सुरू असलेली ही लढत. शॉर्ट अँड पूल केलाय मिस्टर स्ट्रोके डीपचा क्षेत्ररक्षक. त्याच्या डोक्यावर चेंडू फ्लाय होतोय, थांबत नाहीये. 2 धावा मिळतील. 2ने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन केलंय. श्री गणेशा ओपन झालाय. मेगा फायनलची ही लढत आहे. प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल. एका बाजूला तुम्ही पाहू शकता निलेश मात्रे यांनी बांधलेला संघ वीर 11. दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहू शकता रुपेश नाईक यांनी बांधलेला संघ ध्रुवी 11. चला बाईकमॅन लवकर गाडी घेऊन जा. 2 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. धावा फलकावर बिनबाद 2. या षटकातील 4 चेंडू बाकी आहेत. जबरदस्त मॅच. टेक ऑफ केलाय. पुन्हा एकदा चेंडूला उसळी दिले. एक्सपिरियन्स गुड टीचर ऑफ लेसन आणि दाखवलंय चांगला अभ्यास सध्या तरी गोलंदाजाचा. बघा मंदिरातून देखील अनाउन्समेंट आलेली आहे. पालखी सज्ज होते त्यामुळे लक्षात असू द्या. थोडं स्पीडअप करा. एच अँड कॉट फलंदाज बाद. धक्का क्रमांक पहिला टीम वीर 11 ला. विक्रम बॅक टू पेव्हिलियन. न्यू बॅट्समॅन मैदानामध्ये मागच्या मॅचचा हिरो. अजून एक चांगला बॉल. चेंडू खाली राहिलाय. लेग बिफोरच्या स्वरूपात बॅट्समॅन LBWOUT आउट. बॅक टू बॅकचे 2 गडी बाद केलेत गोलंदाज हरिदास शेलार. हॅट्रिक वर आहेत हरिदास ऑन हॅट्रिक. बघा मंदिरातून देखील अनाउन्समेंट आलेली आहे. पालखी सज्ज होते. 5 वाजताचा रिपोर्टिंग होता. जवळपास 5:12 झालेली आहेत. त्यामुळे थोडासा स्पीडअप करा. आणि बँचो पथक देखील सज्ज झालाय. बघा तुम्ही उशीर करतात हे. आणि बाकीचे मुलं त्यांनी मंदिरावर प्रस्थान करा. आणि फक्त 22 खेळाडू इथे थांबा. आता शेवटचा बॉल ऑन हॅट्रिक. हरिदास हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. खराब बॉल वाईट बॉल. आता हॅट्रिक संपादन होऊ शकत नाही कारण जेव्हा वाईट बॉल होतो त्यानंतर हॅट्रिक ग्राह्य धरली जात नाहीये. जे नियम आहे टेनिस बॉल क्रिकेट इंटरनॅशनल नियम.
चला उत्कृष्ट यशरक्षक दादा. आता शेवटचाच सामना आहे. सकाळपासून प्रचंड मेहनत आहे. आता शेवटच्या सामन्यासाठी देखील प्रचंड मेहनत करा. उडवलाय ऑन साईडच्या दिशेने टर्न केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि पकडलाय सुरेख चेन आणि ओव्हर हॅट्रिक. हरिदास शेलारचा सेलिब्रेशन बघा. दाखवून दिलंय कि शेर चाहे कितना ही बूढ़ा होने दे वो घास नहीं खाता और चंदन चाहे कितना ही बूढ़ा होने दे वो खुशबू देना भूलता नहीं है. हरिदास शेलार ऑन फायर. जबरदस्त आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. आणि ओल्ड इज गोल्ड हे नेहमीच म्हटलं जातं. जुनं ते सोनं. आणि आज पण आपण बघतो जेव्हा टॅटो काढायचे तेव्हा आपल्या महिला वर्ग जेव्हा त्यांच्या हातावर तुम्ही बघितलं की द्रौपदीबाई असायचं, भागूबाई असायचं, पण आता ती फॅशन झाली आणि आताचे यंगस्टर देखील हातावर टॅटो काढतात. म्हणजे ती फॅशन. जुनं ते सोनं. बघा आमचे साई भक्त साईराम यांनी देखील तो टॅटो काढलेला आहे. कारण ही फॅशन आहे. कारण ज्या ज्या जुन्या गोष्टी होत्या त्यात फॅशन आहे. पहिले तुम्ही बघितलं की चुलीवरचं जेवण चांगलं होतं आणि हॉटेलमध्ये पण तेच पाहतात की चुलीवरचं चविष्ट जेवण ते काही नसतं. जुनं ते सोनं असतं. धावा आल्या त्या 3 आणि 3 गडी बाद. जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स. गोलंदाज आलेले आहेत ते यश. यश गोलंदाजच्या मार्कवर प्रथम स्ट्रायकिंग एंडवर शिरीष मात्रे. ज्या शिरीष मात्रेने जबरदस्त बॅटिंग केली तो शिरीष पहिलाच बॉल उडवायचा प्रयत्न आहे. ब्लॉकलमध्ये टाकलेला चेंडू थोडा खोलात होता. सन्मान दिला. एक धाव मिळते. एकने धावसंख्या पुढे जाते. न्यू बॅट्समन मैदानामध्ये आलेले ते अमोल. धावा झाल्या धाव फलकावर 4. धावेसाठी थोडासा संघर्ष करताना पाहायला मिळतोय वीर 11. वीर 11चं चुकलं कुठे तर शिरीष मात्रे जे सुरुवातीपासून चांगली बॅटिंग करत होते त्यांना नॉस्टॅकिंग एंडवर तुम्ही पाठवलं. तिकडे थोडीशी चुकी झाली. डॉट बॉल. आता स्ट्राईकसाठी सरसावलेत शिरीष आणि स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केली अमोलने शिरीषसाठी. शिरीष एवढ्या वर्षाचा दांडगा अनुभव आहे. त्यांना तुम्ही नॉस्टॅकिंग एंडवर ठेवलं. तिथूनच समीकरण थोडंसं बदललं. कारण हरिदासचे टप्पे शिरीषला बरेच प्रमाणे माहिती आहेत. 40+ अनुभव आहे. दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून यंगस्टरला पुढे पुढे लाजवेन अशी गोलंदाजी हरिदासची राहिलेली आहे. 3 विकेट्स आणि 3 डॉट त्या षटकामध्ये आले. 3 धावा देखील खर्च केल्या. पण आता स्ट्राईकवर शिरीष आहे. शिरीषच्या बॅटमधून 1-2 मोठे फटके यावेत हीच अपेक्षा सध्या तरी डगआउट बॉक्स करत असेल. कारण धावा झाल्यात 8 चेंडूमध्ये फक्त 4 आणि गडी बाद झालेत ते 4. म्हणजे असं वाटतंय की फुटबॉलचा सामना सुरू आहे. एक गोल या बाजूने बघा. फटाक्यांची सुद्धा आताशबाजी सुरू झालेली आहे. ज्या वेळेची आपण वाट पाहतोय ती वेळ सध्या तरी आलेली आहे. उडवायचा प्रयत्न टेक ऑफ केलाय. चेंडूने उसळी घेतली. डॉट बॉल. सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव केलाय टीम ध्रुई 11. कमबॅक केलाय रुपेशजी नाईक यांनी बांधलेला हा संघ तुम्ही पाहू शकतात. जबरदस्त संघ. उडवलाय. समोर आहे. मिस्टॅमिक स्ट्रोक आहे. चेंडू गॅप मध्ये पडलाय. एक धाव कंप्लीट आणि दुसरी धाव देखील कंप्लीट. 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकतात. 2 ने धावसंख्या पुढे जात असताना 6 या आकड्यावर. अजून या षटकातील चेंडू शिल्लक असतील ते 2 चेंडू शिल्लक आहेत. धावा झाल्या धाव फलकावर 6. फटाक्यांची सुद्धा आताचबाजी झालेली आहे. संकेत दिलाय. पालखी उत्सव जवळच आलाय. काही क्षणामध्ये पालखी सोहळा पार पाडला जाईल. अजून एक डॉट बॉल. वेगवान चेंडू. प्रचंड वेग. जेव्हा तुम्ही बॅटिंग पहिल्या षटकात खराब करतात त्यानंतर निश्चितच स्वरूपात दुसऱ्या षटकामध्ये फलंदाजावर प्रेशर येतं. फटाक्यांची आतषबाजी होते. तुम्ही पाहू शकता. पुन्हा एकदा आज उत्साह या गावात आनंदाचं वातावरण आहे. खेळीमेळीचं वातावरण आहे. या वातावरणात अजून एक चांगला स्ट्रोक ऑन द कार्पेट. क्रिकेटमधील सर्वाधिक सेफ फटका. 1 धाव मिळाले. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न. 2 धावेने धावसंख्या झाली आहे ती 8 या आकड्यावर. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि तिसरी धाव देखील कंप्लीट होते आणि 3 ने धावसंख्या पुढे जाते 9 या आकड्यावर. आणि जिंकण्यासाठी आता 12 चेंडू 10 धावा. चिंटू लगेच या आणि बॅट्समॅन लगेच पाठवा आणि फिल्डर सुद्धा लगेचच जा. विलंब नका करू. आणि 2 चेंडू मध्ये जर सामना जिंकवला तर आयोजन कमिटीकडून तुम्हाला टाळ्यांचा वर्षाव. एक चांगलं गिफ्ट आलेलं आहे. 2 चेंडू मध्ये सामना जिंकवला तर आयोजन कमिटीकडून तुम्हाला खास भेट टाळ्यांचा वर्षाव.
चला 2 चेंडू मध्ये सामना जिंकवला तर तुमच्या कॅश प्राइज मध्ये देखील वाढ होईल. ते कितीची वाढ होईल ते आम्ही सांगत नाही. आणि जर एका षटकात जर सामना संपवला नाही तर तुमच्याकडून TDS, सर्व्हिस टॅक्स, GST सर्व कापलं जाईल 18%. चला बॅट्समन पाठवा. आणि या दरम्यान किरण दादा दळवी यांचं देखील इथे आगमन झालंय. तर वेलकम किरण दादा या स्पर्धेच्या माध्यमातून DPL सीझन 3 मध्ये सहर्ष स्वागत. चला बॉल द्या. हरेश दादा जबरदस्त बॉलिंग, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स हरेश दादा यांचा. आणि बॅट सुद्धा घेऊन उतरले म्हणजे मॅच द मॅच घ्यायचीच आहे. आता सामनावीरचा पुरस्कार घ्यायचाच आहे. हे बॉल द्या, बॉल द्या. थँक्यू निशिकांत दादा. त्यांच्या माध्यमातून देखील आम्हाला समालोचन कक्षाला देखील एक छोटीशी गिफ्ट आली, त्याबद्दल त्यांचा देखील आभार व्यक्त करतो. आणि खरंच या मान्यवरांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. प्रत्येक खेळाडूसाठी त्यांनी षटकार चौकारासाठी कॅश प्राइज लावलेले आहेत. आणि आता समालोचन ला देखील त्यांनी एक छोटंसं गिफ्ट दिलं, त्याबद्दल त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त कर. आणि बघा जर विकेट्स पहिल्या 2 विकेट्स काढतात तर तुम्हाला 500 रुपयाचा कॅश प्राइज. आणि जर षटकार हॅट्रिक संपादित करतात तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 12 चेंडू 10 धाव्यांची गरज आहे. वीरला तुम्ही इन ऍक्शन मध्ये पाहू शकतात. वीर सामना जिंकायचा आपल्याला. 12 चेंडू 10 ची गरज आहे. चांगली फिल्डिंग करायची आहे. चला जयेश, मयुरेश थोडं फास्ट खेळा. बघा स्टंप जे आहेत ते तुम्ही उचलू शकतात, पण नंतर हे स्टंप आम्हाला प्रॅक्टिससाठी देखील लागणार आहेत. त्यामुळे कमिटीकडे नंतर जमा करा. आनंद तुमचा साजरा करा आणि आनंद स्टंप पुन्हा एकदा आणून द्या. बघा जो संघ जिंकणार आहे त्यांची टीम देखील इथे आलेली आहे. चला मॅच ऑन करा. लेट्स प्ले, गेम इज ऑन. प्ले फेअर, प्ले हार्ड अँड प्ले सेफ. मेगा फायनल जिंकण्यासाठी फक्त 10 धाव्यांची गरज. धावेचं संरक्षण करायचं आहे. टीम वीर 11 निलेश म्हात्रे यांनी बांधलेला संघ. प्रत्येकी विकेट्स 2 विकेटसाठी 500 रुपये. फॉलिंग स्वीपचा एक चांगला फटका. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चिंटू म्हात्रे फार वेगाने 2 धावा. आणि हरेश शेलरचा बघा ना स्टॅमिना किती, 40+ झालेत. असं वाटतंय ना ते आपण पेट्रोल पंपवर जातो HP च्या, एक बार भरो महिनाभर चलाव. आणि महिनाभर दिसे धावतातच आहे हरेश शेलर. जबरदस्त रनिंग, वेगवान गोलंदाज आहेत, पण त्याचबरोबर चांगले बॅटर्स आहेत, चांगले खेळाडू आहेत. 40+ खेळाडू पूर्णपणे आपलं सर्वस्व पणाला लावून जबरदस्त गोलंदाजी केली. पहिल्याच बॉलवर 2 धावा. कॅचची संधी आहे. खेळाडू कॅचच्या खाली आहे. वीर मात्र आलेत. वीरने चांगली फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंग वीर. गुड थ्रो वीर. एकच धाव दिले संघासाठी, एक धाव वाचवले. जबरदस्त फिल्डिंग वीर. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे वीर साठी. जबरदस्त फिल्डिंग, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. अशा फिल्डिंगची नितांत गरज असते. आणि मला तरी वाटतं वीर मगाशी शॉर्ट फाईन लेगला होते, यावेळी त्यांना फर्स्ट स्लिपला आणला. निश्चित वीर जर शॉर्ट फाईन लेगला असते ना तर कदाचित हा कॅच सुद्धा झाला असता. प्रचंड आवड आहे. 3 धावा आलेत. हरिदास शेलर आता स्ट्रायकिंग एंडवर. बाळासाहेब ठाकरे तुम्ही पाहू शकता सध्या आपल्यातून नाही आहेत. त्याच्याच माध्यमातून बरेच वेळा आपण हा भगवा रंग पाहतो. भगवा रंग म्हणजेच विजयाचं प्रतीक. आणि वीर 11 संघ सध्या भगवा प्रतीकामध्ये खेळत असताना कॅचची संधी. विक्रम जेलच्या खाली डाऊन डी बॉल पकडलाय. चांगला जेल फसलाय फलंदाजाचा खेळ. पहिला धक्का टीम तुम्ही पाहू शकता बॅटिंग करत असताना ध्रुव 11ला. सामन्यामध्ये अजूनही मजा आहे. विकेट गेलीये. सामना जिंकण्यासाठी आता समीकरण असेल ते 7 धाव्यांचं आणि चेंडू शिल्लक असतील ते 8. 9 चेंडू शिल्लक आहेत. 9 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज. न्यू बॅट्समन मैदानामध्ये राज डावकुरे आताचा फलंदाज. टेनिस बॉल. चला बॅटर इकडे या. हरीश दादा इकडे या.
पॅनलाइज व्हाल, उगा 2 रनची पॅनल्टी लागेल. हरकत नाही. हरिदास दादा जबरदस्त कामगिरी, काय गोलंदाजी. ध्रुव 11 तुम्ही सीमारेषेच्या बाहेर या, पॅनलच केलं जाईल. ध्रुव 11 5 रनची पॅनल्टी लागेल. बघा आयोजक एकदम गंभीर आहेत, विषय गंभीर, तिथे आयोजक गंभीर. चांगला ड्राईव्ह, माहिती आहे सिंगल डबलने सामना जिंकू शकतो. सन्मान देणं तेवढंच गरजेचं आहे. कधी कधी शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करावा लागतो आणि राजने देखील तेच केलंय. यावेळी सिंगल रोटेट केले, चिंटूला स्ट्रायकिंग एंडवर आणलंय. जिंकण्यासाठी अजूनही 6 धाव्यांची गरज. चेंडू शिल्लक असतील ते 8 धावा, धाव फलकावर 4 धावा. चिंटूला माहिती आहे हा सामना जिंकायचा आहे, सिंगल डबलला प्रमोट करावं लागेल. चुकीचे फटके खेळले तर निश्चितच सामना गमवावा लागेल. वीर 11 संघ देखील हार मारणार नाहीये, प्रयत्न चालू आहे वीर 11चे. कॅचची संधी आहे आणि क्षेत्ररक्षक चेकच्या बाहेर गेलेले आहेत. मी तरी म्हणे ही कॅच घ्यायला हवी होती. सॉफ्ट हँडने खेळण्याचा होता चेंडू. कुशरावचा फटका. 5 धाव्यांची अजूनही गरज. येणारे 7 चेंडू. अर्धा पल्ला पार केला. अर्धा पल्ला पार करण्यासाठी तुम्हाला 7 चेंडू तुमच्या जवळ आहेत. स्ट्रायकिंग एंडवर पुन्हा एकदा राज. पालखी सोहळा थोड्याच वेळा सुरुवात होईल. फटाक्यांची आताशबाजी, बेंजो पथक देखील सुरू झाले, निघले. प्रस्थान देखील झालेलं आहे. चांगला बॉल, वेगवान चेंडू, डॉट बॉल. आता समीकरण उरले 7 चेंडू, 5 धाव्यांची गरज. पहिल्या षटकामध्ये 5 धावा खर्च झाल्या. आता येणाऱ्या 7 चेंडू मध्ये 5 धाव्यांची गरज. सामना अजूनही बॅलन्स आहे मित्रांनो, जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. DPL सीझन 3 दातुली प्रीमियर लीग बजरंगबली चषक 2026. पालखीने देखील प्रस्थान केले आणि पावसाचा देखील आगमन झालंय. 7 चेंडू, 5 धाव्यांची गरज. पाऊस आलाय. 7 चेंडू, 5 धाव्यांची गरज. बॉलर शिरीष पात्रे. 7 चेंडू, 5 धाव्यांची गरज. स्वीप करायचा प्रयत्न, चेंडू स्टंप वरून चाललाय, येतोय डॉट बॉल. आता 5 चेंडू, 5 धाव्यांची गरज. डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा कमबॅक. शिरीष पात्रेकडे असलेला अनुभव सध्या तरी तो मैदानामध्ये दाखवतोय. फुलटॉस, सॉफ्ट हँडने खेळल्या फटका. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट झालेल्या आहेत. आता समीकरण उरले ते 4 चेंडू आणि 3 धावा. 4 चेंडू 3 धाव्यांची गरज आहे. क्षेत्ररक्षण थोडंसं क्लोज केलंय. वीर 11 संघ सुद्धा चांगली फाईट देतोय. शेवटच्या क्षणापर्यंत सामना खेचून आणण्याचा प्रयत्न सध्या तरी मैदानात चालू आहे. चिंटू म्हात्रे त्यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे, चांगला बॅटर्स आहे. सलामी लेवन नेहमीच चांगली फलंदाजी करतो. सॉफ्ट हँडने खेळलाय चेंडू. पुन्हा एकदा शॉर्ट्स कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत तिथे. चांगली फेकी. 3 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज. धावा झाल्या 7 आणि करायचे. जय श्रीराम. चांगला स्ट्रोक, विनिंग स्ट्रोक पाहायला मिळेल असं चित्र काहीतरी दिसतंय आणि विजय चौकार राजच्या बॅट मधून चॅम्पियन संघ. कॉंग्रॅच्युलेशन रुपेश नाईक, कॉंग्रॅच्युलेशन टीम ध्रुव 11. DPL सीझन 3 मधला चॅम्पियन संघ. आणि मॅरदुबेसाठी लगेच द्यायचं हरिदास शेलार. चांगली गोलंदाजी, 3 धावा आणि 3 विकेट बाद केल्यात. हरिदास शेलार टेलर या मेगा फायनलतील सामनावीर.